गिरीश, मला तुम्हाला हाच प्रश्न पहिला विचारायचा आहे. खरं तर तुम्हाला ती चर्चा आठवत असेल तर त्या चर्चेमध्ये आपण जी प्रेडिक्शन्स केली होती त्यातली किती खरी निघाली असं वाटतं आपल्याला? का जी अपेक्षा नव्हती अशा गोष्टी पण नंतर होऊन गेल्या आणि त्याच्यानंतर सगळी प्रेडिक्शन हेवायर झालेली आहेत एकदम? हो, कारण आता म्हणजे हे अपेक्षेच्या पलीकडचंच सुरू आहे, जे काही सुरू आहे ते. आणि त्यावेळेला लोकप्रतिनिधी ही बाजारात भाजी घेऊन यावी अशी एखादी वस्तू त्या दर्जाची असेल इतकी आपली अपेक्षा नव्हती. आता ती त्या दर्जाची झालेली आहे. त्यामुळे खरेदी विक्री हाच जेव्हा व्यवहार होतो त्यावेळेला जे जे विकायला असतं आणि जे जे विकत घेऊ इच्छिणारे असतात ते सगळे उपलब्ध असतात. आणि त्यामुळे एका अर्थाने बाजारपेठेचा न्याय राजकारणाला लागला असं म्हणता येईल. आपल्याला तो इतका लागेल असं वाटत नव्हतं. आणि उद्धव ठाकरेंची बात आहात आणि ती आपण व्यक्त केलेलीच होती शंका. भीती आणि राजदीपनी त्यावेळेला विस्तृतपणे तो मुद्दा मांडलेला होता. पण कसं होतं म्हणजे चांगलं जे अपेक्षा करत असतो, म्हणजे राजकारणाविषयी नाही एकंदरच आयुष्याविषयी म्हणतोय, ते चांगलं हे नेहमी अपेक्षेपेक्षा कमी होतं. आणि वाईट जेवढी अपेक्षा करत असतो ते वाईट नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त होतं. त्यामुळे ते राजकारणाबाबतीत सुद्धा सत्य झालेलं आहे. आणि हा जो काही राज्याचा विचका झालाय तो आपण बघतो आहोत. त्या दिशेने निघाल्याची जाणीव होती, पण इतकी ती ऱ्हासाची प्रक्रिया इतकी गतिमान असेल असं वाटलं नव्हतं. हाइंडसाईटमध्ये राजदीप कडे जाण्यापूर्वी, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी हाइंडसाईटमध्ये म्हणजे बऱ्याचदा ही चर्चा अशी होती की 2019 मध्ये जर ती गोष्ट घडली नसती, ती दुपारची प्रेस कॉन्फरन्स, त्यावेळेस ज्यांनी सांगितलं की आम्ही पाठिंबा देणार नाही वगैरे, तर मग हे चित्र वेगळं असतं की तरी सुद्धा हीच गोष्ट आपल्याला बघायला मिळाली असते. नाही, एकच घटना घडली नसती तर हे काहीच घडलं नसतं. आणि ते एका घटनेसाठी एका पक्षाला आणि एका पक्षाच्या नेत्याला पूर्णपणे जबाबदार धरायला हवा. आणि तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि तो नेता म्हणजे नाना पटोले. नाना पटोले तर सभापतीपदी राहिले असते तर काहीच झालं नसतं. मी 19चं म्हणतोय. हा 19च्या काय म्हणतात त्याला, ते दुपारची प्रेस कॉन्फरन्स. आता त्या जर तरला तसा अर्थ नाही. आणि मला असं वाटतं ते घडलं नसतं तरी शिवसेनेची वाताहत झालीच असते. कारण भाजपचा राजकीय रोख लक्षात घेता कुठल्याच पातळीवरती प्रादेशिक पक्ष राहता कामा नयेत किंवा प्रादेशिकता ही एका अर्थाने राष्ट्रीय पक्षात विलीन व्हायला हवी अशा पद्धतीचं भाजपची जी मांडणी असते त्या पद्धतीनं होतोय. तशा पद्धतीचं पश्चिम बंगालमध्ये कुठे काय झाले होते, दुपारची पत्रकार परिषद वगैरे काहीच झाली नव्हती. पण तरी ममताची बात आहात झालीच. त्यामुळे ती तेव्हा झाली नसती, आता झाली असती. पण भाजपने ती तशी वेळ निश्चित आणली असती याबाबत जराही शंका नाही. नाना पटोलेंचं तुम्ही म्हणता? हा, नाना पटोले सभापती होते ही सगळी व्यवस्था झाल्यानंतर. म्हणजे मला त्या पक्षाची पण गंमत वाटते. काँग्रेस हा पक्ष आहे का, त्याला इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर एनजीओ आहे हा प्रश्न पडतो. सभापतीपदी असलेली व्यक्ती सहज राजीनामा देते आणि त्या जागेला पर्याय कोण हे माहीतच नसतं, निर्णयच होत नाही. आणि मग त्या मधल्या काळामध्ये पक्षांतरात ते सगळे बेत आखले जातात. काँग्रेसचा जर सभापती असता म्हणजे त्या आघाडी सत्ताचा, कारण आपण ही अवस्था मागे टाकून बराच काळ झाला की सभापती हा तटस्थ असतो, राष्ट्रपती पक्षनिरपेक्ष असतो वगैरे, हे सगळं झालं. म्हणजे ते इतिहासामध्ये असेल कदाचित, होतं तेव्हा. त्यामुळे जर सभापतीपद जर नाना पटोलेंनी सोडलं नसतं तर पुढचं काहीच घडलं नसतं. हे अगदी उघडच आहे. हे बघा, मला असं दिसतंय साहिल की महाराष्ट्र असो की देशात पण एक व्यावसायीकरण झालंय. राजकारण जे आहे त्याच्यात काही नैतिकता नाहीये. असं नाहीये की हे फक्त आत्ता सुरू झालंय. एका काळी पण लोक एका पार्टीहून दुसऱ्या पार्टी मध्ये जायचे. आयाराम गयाराम हे हरियाणामध्ये सुरू झालं. इंदिरा गांधीच्या काळात सरकार बरखास्त, कित्येक सरकार बरखास्त झाली. ते सगळं झालं. आता काय झालंय की आता ते नॉर्मल झालंय. म्हणजे एका काळी लोकांना वाटत होतं अरे मी जर पार्टी सोडली, पक्ष सोडला तर लोक काय म्हणतील. आता कोणाला, काही लोकांचं काही परवाच नाहीये. जे करायचंय मला काय फायदा मिळणार आहे. मग ते तृणमूल काँग्रेस असो, आम आदमी पार्टी असो किंवा शिवसेना असो, हे फक्त महाराष्ट्रात होत नाहीये. माझ्याकडे काही आकडे आहेत. ADR, असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, त्यांच्या एक रिपोर्टमध्ये 2016 आणि 2020 म्हणजे फक्त 4 वर्षात
त्याच्यानंतर खूप काही झालंय, पण 4 वर्षात 405 आपले विधायक जे आहेत ते डिफेक्ट झाले. त्याच्यापैकी 170 म्हणजे 42% काँग्रेसचे, भाजपचे झाले नाही. आणि जास्त करून जे सगळे MLA आहेत 80-90% ते सगळे भाजपमध्ये गेले. तर काय झालंय, गेल्या 10 वर्षात भाजप एवढी मोठी पार्टी झाली आहे की सगळ्यांना कसं आपल्या, म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात हे होत होतं, ते ऐकलंय आम्ही किंवा वाचलंय, आम्ही अनुभव केला नव्हता. आता आम्ही अनुभव करतोय की आजच्या काळात जेव्हा बीजेपी एवढी मोठी पार्टी झाली आहे, कसं लोकांना संपवायचं हे त्यांचं म्हणजे एक उद्देश आहे नक्की. मग महाराष्ट्र असो, बंगाल असो, कुठेही बीजेपी फक्त एक पॉलिटिकल पार्टी नाहीये, त्यांना एक वैचारिक म्हणजे एक वैचारिक मुवमेंट झाली आहे. आणि तुम्ही जर आमच्या विचाराबरोबर तुम्ही सहमत नसाल तरी आम्ही तुम्हाला संपवू. आम्ही आमची पूर्ण ताकद घेऊ. इंदिरा गांधीच्या काळात पण CBI आणि सगळ्यांचा गैरवापर केला. इन्कम टॅक्स, तेव्हा इन्कम टॅक्सचा गैरवापर होत होता, त्याच्यानंतर CBIचा गेला, आता ED. आणि हे सगळं महाराष्ट्रात म्हणजे शरद पवार 1978 काँग्रेस सोडून त्यांनी सरकार केली, असं नाहीये की महाराष्ट्रात हे झालं नाहीये. पण एवढं अवघडपण म्हणजे लोकांच्या समोर काही निर्लज्जता आहे, काय निर्लज्ज झालेत सगळे आणि त्यांची काही नैतिकता राहिली नाहीये. आता सचिन अहिर घ्या, 4 दिवसापूर्वी तुम्ही आदित्य ठाकरे बरोबर बसलात, फोटोग्राफ्स मध्ये आहात, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एकनाथ शिंदे बरोबर आहात. पण लोक काय म्हणजे लोकांना कल्पनाच होऊ शकत नाही. बंगालमध्ये पण तेच झालंय. राघव चड्डा म्हणजे एका काळी म्हणत होते ते अरविंद केजरीवाल नंतर कोण, मग राघव चड्डा असतील. बंगालमध्ये असंच म्हणणं, फिराद हकीम, ममता बॅनर्जीचे खास, तेही सोडून गेले. व्यावसायीकरण झालंय, कोणाची भीती आहे, कोणाला वाटतंय की माझ्या विरोधात केस होणार, प्रोटेक्शन पाहिजे, किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी. पॉलिटिक्स हॅज बिकम करिअर ऑपॉर्च्युनिटी. जसं आपण कॉर्पोरेटमध्ये मला ह्या कंपनीमध्ये जास्त पैसे मिळतात मी जायला तयार असतो, असे आपले नेते झालेत. ते पांढरे मिळतात, आपल्याला मिळतात. नाही, ते आहे, ते नक्की. हा मोठा फरक आहे आपल्याला. म्हणजे TDS जातो ना, TDS पण टॅक्स डिडक्टेड ते सगळं. महाराष्ट्रात हे मला वाटतं एवढे उघडपणे होणं हा मोठा एक फरक झालाय. इतर राज्यात पण होत आहे, पण आपल्याला वाटलेलं एका काळात की महाराष्ट्रात एवढ्या म्हणजे आपले जे नेते होते ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट होते, त्यांची काही विचारधारा होती. मी एक आकडा, दुसरा एक आकडा आहे, 288 आपले विधायक आहेत, त्याच्यापैकी महाराष्ट्रातले 288 आमदार. 88 जागा आहेत. 180हून जास्त असे आहेत जे मिनिमम 2 पार्टीज मध्ये आहेत गेल्या 10 वर्षात. गेल्या 10 वर्षात तुम्ही एकहून जास्त म्हणजे तुम्ही कुठल्या पार्टीत आहात हे पण कळत नाही आता. ही फार इंटरेस्टिंग आकडा आहे. 288 आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यातले 180 आमदार असे आहेत की ज्यांनी एकपेक्षा जास्त पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. बरोबर. ते त्यांच्या ओरिजिनल पार्टीमध्ये कदाचित परत गेले असतील किंवा बाहेर पडले असतील, पण 288 पैकी 180 मिनिमम. कारण की जे तुम्ही शिवसेना रेंज काय पकडताय, 10 वर्षाची की त्याच्या आधीपासून? 10 वर्ष गेले, 2014 ते 2024 तुम्ही घ्या, ह्या 10 वर्षात तुम्ही घ्या. कारण की NCP तुटली, शिवसेना तुटली, काँग्रेसचे काही लोक सोडून गेली आहेत, काही NCPचे लोक शिवसेनेत गेली. 15 वर्ष घ्या, 2010 ते 2024, हा 14 वर्ष, 2010 ते 2026, 16 वर्षाचा गॅप घ्या. 16 वर्षात 180 आपले असे आमदार आहेत. म्हणजे उरलेले 100 म्हणजे भाजपतले असतील मला वाटतं. पण भाजपतले लोक शक्यतो जात कारण नाही. की भाजप आता महाराष्ट्राची नंबर 1 पार्टी आहे. जर काँग्रेस असती तर ते काँग्रेसकडे गेले असते. असं नाही, मी भाजपला दोष देत नाहीये. मी पूर्णपणे जी सिस्टम झाली आहे, हे जे व्यवसाय झालाय पॉलिटिक्स, करिअर झालंय पॉलिटिक्स, त्या कारणामुळे होत आहे. ठीक आहे, पण मिलिंद याच गोष्टींकडे बघायचं ठरलं, तुमचा माईक, जर ही गोष्ट आपण बघितली तर साधारण 90च्या दशकामध्ये लोकांना धक्का बसायचा. मला आठवतंय अनेक पत्रकार असे होते की 95 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला की महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार येत आहे.
अनेक संपादक मला असे माहिती आहेत मेनस्ट्रीम वर्तमानपत्रांमधले, त्यांना धक्का बसला होता. आता भारतीय जनता पार्टीचं सरकार हे ऍक्सेप्ट करून, म्हणजे जसं काँग्रेसचं सरकार एक ऍक्सेप्ट करून चाललं जायचं, तशी परिस्थिती महाराष्ट्रात आली आहे का? आणि त्याच पद्धतीने 95 नंतरचं राजकारण बदलत गेलं का? म्हणजे भले शिवसेना भाजप 99 मध्ये निवडणूक हरल्या, ते विरोधी पक्षात राहिले, तरी त्यांचा एक दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी राहिला. आता विरोधी पक्षांचा दबदबाच पूर्ण गायब झाल्यासारखा वाटायला लागलेला त्याच्यामध्ये. नाही, मला दोन गोष्टी म्हणायच्या साहिल. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा म्हणतोय की महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आणि देशातलं वेगळं आणि आपली काही नैतिकता जास्त आहे आणि बाकी लोकांची कमी, हे मी मानत नाही. म्हणजे देशभरात जसं होतं तसंच महाराष्ट्रात होतं. हे उगीच वी फॉलो द ट्रेंड. हा? वी फॉलो द ट्रेंड. नाही, वी रादर क्रिएट द ट्रेंड. म्हणजे असं आहे की जर लालू यादवनी एकदा म्हटलं होतं की जेवढं करप्शन साऊथचे किंवा महाराष्ट्राचे पॉलिटिशियन करतात ते आपण कल्पना पण करू शकत नाही. म्हणजे शेवटी बिल्डर असू द्या, टेलिकॉम कंपन्या असू द्या, आता मला म्हणजे स्पेसिफिक आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस. तर ट्रेंड, वी क्रिएट द ट्रेंड, रेस्ट ऑफ द पीपल फॉलो इट, असं माझं मत आहे. म्हणजे ते बंगाल आणि महाराष्ट्राच्याबद्दल उगीच आपण एक म्हणतो की नाही ते फार इंटेलेक्च्युअली वगैरे वगैरे, असं काही नाहीये. मुद्दा असा आहे की राजकारण जे गेल्या 10 वर्षामध्ये आपण 12 वर्षाचं म्हणतो की का बदललं, तर 1989 पर्यंत देशामध्ये एका पक्षाची सत्ता होती, म्हणजे अगदी फुल मेजॉरिटीची सत्ता होती. आपण ते 3 वर्ष सोडले जर 77 ते 80चं, ते 25 वर्षानंतर 2014 साली झालं. 89च्या पूर्वी शरद पवारांनी पक्ष विलीन केला होता ना काँग्रेसमध्ये. शरद पवार वेगळे गेले, पण शरद पवार हॅज टू कम बॅक टू काँग्रेस. परत जेव्हा काँग्रेस कमजोर झाली, शरद पवारांनी बंड कशावर केलं की विदेशी नागरिकता, किंवा ममता बॅनर्जींनी पण केलं. म्हणजे असं वेगवेगळ्या रिजनल पार्टी आल्या. तर जेव्हा दिल्लीतली सत्ता कमजोर होती तेव्हा सगळे रिजनल पार्टी म्हणा किंवा इतर लोकांना ताकद मिळती. आणि जसंच म्हणजे ते जसं राजीव म्हणाले की ते काँग्रेस असू द्या किंवा बीजेपी असू द्या, तर बीजेपी जेव्हा पॉवरफुल झाली देशामध्ये, तर हे आपल्याला तेच बघायला येतं. ऍक्शन रिप्ले म्हणू शकतो आपण. आणि महाराष्ट्रात कदाचित त्याला उशीर याच्यासाठी झाला कारण महाराष्ट्रात बीजेपीकडे तेवढी ऍब्सोल्यूट मेजॉरिटी कधी आली नाही. आणि यावेळी ती आली म्हणजे 130 वगैरे, पण अजूनही बीजेपीला स्वतःची मेजॉरिटी मिळालेली नाहीये. तर कदाचित ते जे पडसाद आपल्याला महाराष्ट्रात आज बघायला मिळतात ते उशिरानी, त्याचं एक कारण आहे. पण एकूण जेव्हा केंद्रातील सत्ता मजबूत होते तर हे सगळे रिजनल पक्ष त्यांची ताकद कमी होते. आणि दुसरं जे 95 जर तुम्ही उदाहरण दिलं, तर भुजबळ आले होते. मला अजूनही आठवतं की भुजबळ आज म्हणाले की मी 85 ते 90 पर्यंत मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा, तरी मी लढायचो. आणि मला अजूनही आठवतो की 96 मध्ये उलट शरद पवारांनी शिवसेनेला तोड देण्यासाठी शिवसेनेचाच माणूस लीडर ऑफ ऑपोजिशन केला आणि भुजबळ एकटे लढले. तर त्यावेळी मला अजूनही आठवतं भुजबळांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की काँग्रेसचे जे नेते आहे त्यांना काय आहे की ते लोड आणि तकल्यावरती बसून त्यांना पांढरे कपडे घालून त्यांना काय म्हणजे राजकारण म्हणजे त्यांचं असंच आहे की एकदम आरामचं आहे. तर मी म्हणजे भुजबळ स्वतःच्याबद्दल म्हणायचे मी तर लढणारा माणूस, मला यांच्यासारखं लोळायचं नाहीये लोड तक्क्यावरती. व्हॉट आय एम ट्राईंग टू से की आता सगळेच लोक लोडवरती आहे ना. म्हणजे सगळेच पक्ष जे आहे ते कोणी रस्त्यावरती नाहीये. त्यांना जसं काँग्रेसच्या स्टाईलमध्ये पांढरे कपडे, लोड, काँग्रेसची जी मीटिंग व्हायची तिथे गद्देला टाकून वगैरे वगैरे गाद्या लावून, तर सगळेच पक्ष आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठला विरोधी पक्ष दिसत नाहीये.